आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या 22 जून पासून 10 जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन होणार असून सुमारे 3 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकतीच 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम आधी भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच्या अटीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले होते. 3 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर त्यांनी ते मागे घेतले असले तरी कर्जमाफीचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखत आहेत. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.